नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दिनविशेष दिनांक 1 नोव्हेंबर. महत्त्वाच्या घटना. 1 नोव्हेंबर 1683 छत्रपती संभाजीराजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगीजांचा अनोखा पराभव केला. 1 नोव्हेंबर 1755 भूकंप आणि त्सुनामीने पोर्तुगालमध्ये लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. 1 नोव्हेंबर 1870 युनायटेड स्टेट्सच्या हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज जारी केला. 1 नोव्हेंबर 1845 मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँड मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला. 1 नोव्हेंबर 1880 महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्टन, मॅसेच्युसेट्स, USA येथे उघडण्यात आले. नंतर ते बोस्टन विद्यापीठात विलीन करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1925 गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाची तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली. 1 नोव्हेंबर 1928 हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रूपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली. 1 नोव्हेंबर 1945 ऑस्ट्रेलिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला. 1 नोव्हेंबर 1956 भारतात भाषिक प्रांतिक रचना अस्तित्वात आली. 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती. 1 नोव्हेंबर 1956 आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नूल ही त्यांची राजधानी होती. 1 नोव्हेंबर 1956 दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करून कर्नाटक राज्याची निर्मिती. 1 नोव्हेंबर 1956 केरळ राज्याची निर्मिती. 1 नोव्हेंबर 1956 कन्याकुमारी जिल्हा केरळमधून तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला. 1 नोव्हेंबर 1957 माकिनक ब्रिज त्यावेळच्या अँकरेजमधील जगातील सर्वात लांब झुलता पूल मशीन गनच्या वरच्या आणि खालच्या द्वीपकल्पांना जोडणारा वाहतुकीसाठी खुला झाला. 1 नोव्हेंबर 1966 पंजाब राज्याची विभागणी पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये झाली. 1 नोव्हेंबर 1968 मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकेची चित्रपट रेटिंग प्रणाली अधिकृतपणे सादर केली गेली. GMR आणि X या रेटिंगसह उगम पावली. 1 नोव्हेंबर 1973 म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1973 लक्षद्वीप, मिकनॅक आणि अग्निद्वीप बेटांचे नाव बदलून लक्षद्वीप करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1981 अँटिग्वा आणि बार्बुडा या युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र मिळाले. 1 नोव्हेंबर 1982 अमेरिकेत मोटरगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली. 1 नोव्हेंबर 1993 मॅस्ट्रिच्ट करार प्रभावी झाला. औपचारिकपणे युरोपियन युनियनची स्थापना झाली. 1 नोव्हेंबर 1994 मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 1 नोव्हेंबर 1999 कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारने प्रतिष्ठित कबीर पुरस्काराने सन्मानित केले. 1 नोव्हेंबर 2000 सर्बिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला. 1 नोव्हेंबर 2000 छत्तीसगड हे अधिकृतपणे भारताचे 26वे राज्य बनले, जे पूर्व मध्य प्रदेशातील 16 जिल्ह्यांमधून तयार झाले. 1 नोव्हेंबर 2001 तुर्कस्तान, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांनी अफगाणिस्तानवर आक्रमण करण्यासाठी सैन्य पाठवण्याचे मान्य केले. 1 नोव्हेंबर 2005
योगेश कुमार सबरवाल यांनी भारताचे 36वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1 नोव्हेंबरचे महत्त्वाचे जन्म. 1 नोव्हेंबर 1888 पुरुषोत्तम श्रीपाद काळे, चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमीविषयक ग्रंथाचे लेखक यांचा जन्म. 1 नोव्हेंबर 1893 इंदुभूषण बॅनर्जी, शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार यांचा जन्म. तर त्यांचा मृत्यू 13 नोव्हेंबर 1956. 1 नोव्हेंबर 1918 शरद गणेश तळवलकर, विनोदी अभिनेते यांचा जन्म. तर त्यांचा मृत्यू 21 ऑगस्ट 2001. 1 नोव्हेंबर 1926 यशवंत देव, संगीत दिग्दर्शक, कवी, रेडिओवरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकीचे लेखक यांचा पेन येथे जन्म. 1 नोव्हेंबर 1932 अरुण बाळकृष्ण कोलटकर, कवी यांचा कोल्हापूर येथे जन्म. 1 नोव्हेंबर 1936 आदर्श सेन आनंद, भारताचे 29वे सरन्यायाधीश. 1 नोव्हेंबर 1940 रमेश चंद्र लाहोटी, भारताचे 35वे सरन्यायाधीश यांचा जन्म. 1 नोव्हेंबर 1945 नरेंद्र दाभोळकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक यांचा जन्म. तर त्यांचा मृत्यू 20 ऑगस्ट 2013. 1 नोव्हेंबर 1960 टिम कुक, ॲपल इंकचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जन्म. 1 नोव्हेंबर 1963 नीता अंबानी, भारतीय उद्योजिका यांचा जन्म. 1 नोव्हेंबर 1973 ऐश्वर्या राय, अभिनेत्री यांचा जन्म. 1 नोव्हेंबर 1974 VVS लक्ष्मण, क्रिकेटपटू यांचा जन्म. 1 नोव्हेंबरचे महत्त्वाचे मृत्यू. 1 नोव्हेंबर 1873 दीनबंधू मित्र, बंगाली नाटककार यांचे निधन. 1 नोव्हेंबर 1950 विद्भूषण बंदोपाध्याय, जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक यांचे निधन. तर त्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1894. 1 नोव्हेंबर 1988 गोविंद स्वामी आपळे, ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार यांचे पुणे येथे निधन. 1 नोव्हेंबर 1991 अरुण पौडवाल, संगीतकार व संगीत संयोजक यांचे निधन. 1 नोव्हेंबर 1993 नैनोदेवी, ठुमरी, दादर व गझल गायिका यांचे निधन. 1 नोव्हेंबर 1994 कॉम्रेड दत्ता देशमुख, शेती आणि पाणी विषयाचे तज्ज्ञ, कामगार नेते यांचे निधन. 1 नोव्हेंबर 1996 जुनियस जयवर्धने, श्रीलंकेचे 2रे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. तर त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1906. 1 नोव्हेंबर 2005 योगिनी जोगळेकर, लेखिका यांचे निधन. तर त्यांचा जन्म 6 ऑगस्ट 1925. 1 नोव्हेंबर 2007 एस अली रसा, भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.